आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत असून पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे कुठेतरी नागरिकांना त्याचा सामना करावा लागत आहे। याचा थेट परिणाम या ठिकाणी भाजी व्यवसायावर झालेला आहे। कुठेतरी पेट्रोल डिझेलच्या या ठिकाणी इंधन दरवाढीमुळे बाजारामध्ये माल उपलब्ध होत नसल्यामुळे, त्याचप्रमाणे उन्हाळा असल्यामुळे भाज्यांचे भाव या ठिकाणी वाढलेले आहे। जवळपास 100 ते 110 रुपयांनी भाज्यांचे या ठिकाणी भाव वाढलेले आहे। या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत काही ग्राहक आहे, आम्ही त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत। ताई, काय सांगणार, सर्वसामान्यांच्या गरजेच्या वस्तू असतो भाजीपाला, त्याचे भाव कुठेतरी वाढलेले आहे, काय सांगणार? भाव तर खूपच वाढलेले आहे। टमाटर आज 50 रुपये किलो, मेथीची भाजी 20 रुपये पाव, निंबू 100 रुपये किलो, मिरची वगैरे सगळं महाग झालेलं आहे। आता गरीब लोकांनी काय खायचं? शेतकऱ्यांना पण महाग पुरतच नाही ते पेट्रोल डिझेलला। मग आता ते विकणाऱ्यांना महाग मिळेल तर ते आम्हाला महाग देणारच आहे। मग आता खावंच लागेल जीवन जगण्यासाठी, आणि लेकरांना तर काही उपाशी मारणार नाही। आता 100 हो का 200 हो, खावंच लागेल। बजेट कोलमडलाय कुठेतरी भाज्यांचे भाव वाढल्यामुळे? मग बजेट तर गडबडीलाच ना, कारण की आता पैसा नसतो, आर्थिक परिस्थिती आमची खूप कंडिशन खराब झालेली आहे। पगार पाणी नाहीये, अजून तुम्हाला सांगते मजुरीमध्ये वाढ नाही, बेरोजगार खूप आहे। काय करणार आहे? खायला तर लागेलच। शेतकऱ्यांच्या पण मोठ्या अडचणी, त्यांच्या मालाला भाव नाही कुठेतरी। मग आता ते त्यांच्या मालाला भाव नाहीत, आता ते बिचारे तर काय करतील? ते तर आणणारच आहे इथपर्यंत, ते तरी आमच्यापर्यंत पोहोचतात, आम्हाला खायला मिळते। त्यांना नाही आणलं तर आम्ही काय खाणार आहे? सध्या पेट्रोल डिझेलची पण टंचाई आहे, त्यामध्ये उन्हाळ्याचा सीझन आहे आता, त्याच्यामुळे पण भाव वाढले। हो, ते तर वाढणारच आहे ना। आता काय करणार आहे? उन्हाळ्याचा भाजीपाला मिळत नाही, तरी पण ते भेटताय बा आपल्याला, तेवढं भेटताय तेवढं त्याच्यात पण गरीब लोकांना काय करायचं? कुठल्या कुठल्या भाज्यांचे भाव वाढले आता? गवार, भेंडी, अजून मेथीची भाजी 100 रुपये किलो, टमाटर सगळंच वाढलेलं आहे, लसूण वगैरे सगळं काहीच स्वस्त नाही आता। नक्कीच या ठिकाणी गृहिणींचा बजेट कुठेतरी कोलमडलाय। आमच्यासोबत काही भाजी विक्रेते आहे, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगणार, भाज्यांचे भाव वाढलेले नेमकं काय कारण आहे मागची? कारण सर आता उन्हाळा आणि पेट्रोल याच्यामुळे थोडा फरक पडलाय भाज्यांवर। काय फरक पडला पेट्रोल आणि पेट्रोलला कसं लोडिंग होत नाही गाड्या, तो लेट येतात गाड्या बा, त्याच्यामुळे भाजीपाला नाश होतो। आणि कसं मावक कमी आहे भाजींची, त्याच्यामुळे पण भाजीपाला वाढतो उन्हाळ्यामध्ये। दरवर्षी वाढतो, याच वर्षी नाही, दरवर्षी वाढतो। ग्राहक डोकं लावता का जास्त? जरा डोकं लावता काही 10 रुपये किलो होते, आणि आता कसं काय 50 झाले बुवा। हो, आवक कमी जाते ना, उन्हाळ्याची आवक कमी झाल्यानंतर भाव वाढणार नाही। हर एक वस्तूची क्वांटिटी तुम्ही कमी झाल्यानंतर त्याचा भाव बाजारात वाढणार नाही। कुठल्या वस्तूंचे भाव वाढले? आता टमाटे झाले तुमचे, गवार, मिरची, हे सर्व भाजीपाला वाढलेले आहे। नक्कीच या ठिकाणी जळगावच्या बाजारामध्ये भाज्यांचे भाव वाढलेले आहे। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे थेट त्याचा परिणाम भाजी व्यवसायावर या ठिकाणी देखील झालेला आहे। मार्केटमध्ये माल हा कमी प्रमाणात येत आहे, त्याचप्रमाणे सध्या उन्हाळा सुरू आहे। उन्हाळ्यानिमित्त भाज्यांचे भाव हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढले असून गृहिणींचा बजेट मात्र कोलमडला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।